पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सर्वज्ञान प्रदायिने भगवध्वांत दिनेशाय गोविंदाख्य गुरवे नमः। शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत तत्प्रमेय जलसार सिद्धांत ज्यात आहेत अतिविस्तृत असा विचार सागर कथितो आता। ज्यासी पाहुनी आनंदती साधक जरी ग्रंथ आहाती सूत्र भाष्य वार्तिक तथापि स्वभाषे प्रति सोपपत्तिक करीतो कळावया अज्ञाना। कालपर्यंत आपण विचारसागराच्या मंगलाचरणाचं चिंतन केलं। ज्ञेय रूपानी ब्रह्माचं चिंतन, ध्येय रूपानी ब्रह्माचं चिंतन आणि उपासना वगैरे इत्यादिकांनी ब्रह्मचिंतन याचा सगळ्याचा विचार या मंगलाचरणामध्ये सूक्ष्म रीतीने पहिल्यांदा आलेला विषय सांगितला, प्रयोजन सांगितलं। आता पुढे हा ग्रंथ सरकतो। पुढे ते म्हणतात की या सर्व शास्त्रांमध्ये वेदांत हे शास्त्र श्रेष्ठ स्वरूपाचं असं आहे, त्याच्यामुळे ते ग्रहण करण्यायोग्य चिंतनीय असं आहे, प्रशंसनीय असं आहे, त्यामुळे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे। त्या दृष्टीने आता ग्रंथ विषय असा पुढे सरकत आहे। त्याच्यामध्ये काय आहे तर अतिविस्तृत पद्धतीमध्ये वेदांताचे सिद्धांत आम्ही सांगून दिलेले असं या ओळीमध्ये म्हणतात। आणि अशा पद्धतीचा हा ग्रंथ असल्यामुळं, अशा पद्धतीचं श्रेष्ठ शास्त्र असल्यामुळं याला पाहिल्यानंतर म्हणजे ज्यासी पाहुनी आनंदती साधक, पाहिल्यानंतर म्हणजे गुरुमुखाने समजून घेतल्यानंतर, विचार केल्यानंतर साधकांना आनंद होतो। ज्यासी पाहुनी आनंदती साधक जरी ग्रंथ आहाती सूत्र भाष्य वार्तिक, जरी सूत्र वार्तिक भाष्य इत्यादी ग्रंथ जरी उपस्थित असले तरीही याला पाहून साधक मंडळींमध्ये आनंद होतोय। का म्हणून होत असेल तर हा स्वभाषेप्रती असलेला ग्रंथ आहे, स्वभाषेमध्ये असलेला ग्रंथ आहे। आम्हाला कळेल या भाषेत तो ग्रंथ असल्यामुळे ह्या ग्रंथाकडे पाहिल्यानंतर साधकांना आनंद होतो। पण ते पाहणं म्हणजे श्री गुरुमुखांनी ते समजून घेणं, श्री गुरूंच्या सान्निध्यात राहून ते समजून घेणं, त्याचं अध्ययन करणं आणि अध्ययन केल्यानंतर मनन करणं, चिंतन करणं, त्याचा विचार करणं। जर आम्ही या गोष्टीचा विचार केला नाही आणि या ओळीचा जर आम्ही जशाला तसा वाच्यार्थ घेतला तर काही ग्रंथ पाहून आनंद होणार नाही। ग्रंथ पाहायचा आहे म्हणजे त्या ग्रंथाचं अध्ययन करायचं, आणि अध्ययन करायचं म्हणजे श्री गुरूंच्या मुखातून तो समजून घेतला पाहिजे। त्याला दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही वा शिल्लकच नाही। हा एक आणि एक प्रकार सांगताना ते म्हणतात सूत्र भाष्य वार्तिक। ग्रंथ 3 प्रकारचे आहेत वेदांतामध्ये। सूत्र आहेत जे ब्रह्मसूत्र वगैरे, प्रत्येक शास्त्राचे काही सूत्र ग्रंथ निर्माण झाले। तसे वेदांत शास्त्राचा ब्रह्मसूत्र व्यासांनी केलेली ब्रह्मसूत्र आहे। ते सूत्र सांगत असताना ते म्हणतात स्वल्पाक्षरम संदिग्धम सार्वद्विश्वतोमुखम अस्तोभमनवद्यंच सूत्रविदो विदुः। सूत्र म्हणजे थोडक्यात बोलणं, पण ते असंदिग्ध असलं पाहिजे। अल्पाक्षर आहे, कमी आहेत शब्द, पण ते शब्द कोणते कसे, अल्पाक्षर जरी असलं तरी ज्या शब्दांची नितांत गरज आहे तेवढे शब्द घेणे, आणि ज्या शब्दांची गरज नाही ते शब्द टाकून देणे, ते घ्यायचे नाही। एखाद्याला बोलवायचे, मला मुलाला बोलवायचं म्हणल्यानंतर मी काय करतो, इकडे माझा असलेला तू मुलगा इकडे, एवढं म्हणायचं कारण नाही, इकडे झालं। तिथे जो पाहिजे नितांत गरज काय, जर मी हे बोललोच नाही तो इकडे येईल काय, तो इकडे येणार। स्वल्पाक्षरम असंदिग्धता आहे त्याच्यामध्ये। जर संदिग्ध वचन असेल तर काही उपयोग नाही, कार्य सफलतेला जाणार नाही, संदेह मात्र निर्माण करेल। असंदिग्धता त्याच्या ठिकाणी आहे। सार पाहिजे, बोलण्यामध्ये सार पाहिजे, फापट पसारा नको,
साराचंच त्यांनी बोललं पाहिजे. सारवत विश्वतोमुख म्हणजे सर्वतोमुख भावा व बोधन सामर्थ्य त्या शब्दामध्ये पाहिजे. म्हणजे भावाचं अवबोधन म्हणजे ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य त्या शब्दात जर नसेल तर ते सूत्र काही कामाचं नाही. भावावबोधन असं सामर्थ्य त्या शब्दात असेल, असंदिग्ध, सारवत आणि असा विश्वतोमुख आणि अल्पाक्षर असं असूनही अस्तोभ स्वरूपाचं ते पाहिजे. अस्तोभ, अस्तोभ म्हणजे काय, स्तोभ म्हणजे काय? अहो जी गायन करतात, गायन करीत असताना जो शब्द गरजेचा नाही ते म्हणत असतात नो नो, काहीतरी स्वर घेतात, कोणत्या तरी स्वराची कोणत्या तरी शब्दाची मदत घेतात आणि ते मदत घेऊन ते चालू करतात. इथे ते नको आहे. न म्हणणे, ग म्हणणे, म म्हणणे हे गायक लोक करीत असतात. कोणता तरी एक शब्द घ्यायचा आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळायचा आणि त्याच्यापासून सुरुवात करायची. असे जे स्तोभ आहेत त्याला म्हणायचं स्तोभ. असे शब्द नको, म्हणजे त्यात द्विरुक्ती ही नको आहे. असं जे बांधलेलं गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टींनी बांधलेलं जे आहे ते सूत्र ग्रंथकार ब्रह्मसूत्राकडे संकेत करतात. सूत्र पुढे म्हणतात भाष्य. या सूत्राचा जो अर्थ आहे त्या सूत्राचा म्हणजे अशा पद्धतीत असलेल्या सूत्राचा अर्थ जशाला तसा स्पष्ट करणं, स्वतःच्या भाषेत स्पष्ट करणं, स्वतः वापरलेले कठीण शब्द म्हणजे प्रमेय, सूत्राला अनुसरून असलेले प्रमेय, सूत्राचा अर्थ जसाच तसा त्या ठिकाणी यावा, स्वभाषेत यावा आणि त्या भाषेमध्ये वापरलेले कठीण जे शब्द आहेत ते शब्दही सुलभ करून द्यावे, त्या शब्दांचाही अर्थ त्या ठिकाणी करावा. असं जे वर्णन, अशी जी व्याख्या ते भाष्य. सूत्रार्थो वर्णते यत्र पदैहि सूत्रानुसारिभिः स्वपदानि च वर्णन्ते भाष्यं भाष्यविदो विदुः. स्वपदाचाही त्यांनी अर्थ केला पाहिजे. सूत्र सांगितलं, सूत्रावर तुम्ही व्याख्या करताय म्हणल्यानंतर ते सूत्रच जर कळत नसेल तर त्या सूत्रावरची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये जर तुम्ही कठीण शब्द वापरले तर ती व्याख्या तरी आम्हाला कळेल काय? नाही. ते कठीण शब्दही तुम्ही सांगावे लागतील, त्याला भाष्य म्हणावे. ब्रह्मसूत्र सांगितलं, ग्रंथकार शांकर भाष्याकडे चाललंय. अभिप्रेत इथे शांकर भाष्य, वेगवेगळ्या ग्रंथांवर भाष्य उपलब्ध आहे. भगवद्गीतेवर कितीतरी भाष्य उपलब्ध आहे. म्हणजे रामानुजाचार्यांचं आहे, मध्वाचार्यांचं आहे, तसं शंकराचार्यांचं. वेदांत शास्त्राचा विचार करीत असताना शंकराचार्यांचंच मत घेतलं पाहिजे, वा तेच मत अद्वैत मत आहे, तेच वेदांताचं मत आहे. त्याच्यामुळे ब्रह्मसूत्राकडे जर ग्रंथकारांनी संकेत केला असेल तर भाष्य सांगत असताना ग्रंथकार शांकर भाष्या व्यतिरिक्त दुसरं चिंतन करणार. पुढे म्हणतात वार्तिक. जे उक्त आहे, जे अनुक्त आहे, म्हणजे बोललेलं न बोललेलं, दोनदा सांगितलेलं, या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं आणि त्याची कारणमीमांसा करणं. हे इथे का बोललं गेलं? इथे हे नाही बोललेलं पण इथे हा अपेक्षित आहे. त्या सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं जातं ते वार्तिकात केलं. भाष्य जे असतं ते गद्यात असावं असंही काही, पद्यातही कोणी करतं. वार्तिक आहे, वार्तिक गद्य म्हणजे असे गोष्टी रूपाने असं आपण जे आता हा जसा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काव्य नाही, अशा स्वरूपामध्येच असलं पाहिजेत असा काही नियम नाही. वार्तिक गद्यातही आहे आणि पद्यातही आहे, किंवा गद्य अधिक पद्य म्हणजे चंपू नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये गद्यही वाङ्मय असतं आणि पद्यही वाङ्मय असतं. रामायण चंपू, दत्त चंपू, दत्तात्रेयाचं कथन वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी केलं. त्याच्यामध्ये ते सुरुवातीला लिहित असताना काही गद्यात्मक विचार करतात, मधून पद्यात्मक विचार करतात, त्याला म्हणायचं चंपू. तर वार्तिक गद्य अधिक पद्य अशाही स्वरूपाचं उपलब्ध होतं. हे आहे. आता गद्यात्मक वार्तिक म्हणलं तर न्याय वार्तिक झालं, गद्य अधिक पद्यात्मक वार्तिक म्हणलं तर ते तंत्र वार्तिक झालं, आणि केवळ पद्य वार्तिक म्हणायचं असेल तर आपल्या वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वरी ती भगवद्गीतेवरचं वार्तिक आहे. जे नाही बोललेलं आहे, जे बोललेलं नाही म्हणजे आपल्याला माहित नाहीये, आणि जे दोन दोन वेळा सांगितलेलं
त्या सगळ्याची कारणमीमांसा त्याच्या ठिकाणी आहे, म्हणून ते वार्तिक. सूत्र भाष्य वार्तिक असे ग्रंथ आहेत. असे ग्रंथ असतानाही साधकांना या ग्रंथाकडे पाहिल्यानंतर आनंद होतो. तो कशामुळे होत असेल? अहो, हे सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. आम्हाला आमची भाषा कळते. पहा, आमच्या भाषेतला, मराठीमध्ये असलेला, हिंदीमध्ये असलेला हा ग्रंथ, हा आम्हाला हिंदीमध्ये स्वभाषेत असल्यामुळे या ग्रंथाचं अध्ययन, या ग्रंथाचं अभ्यास, या ग्रंथाचा विचार करणं आम्हाला सहज शक्य होतं. त्यामुळे या ग्रंथाकडे पाहिल्यानंतर साधकांना, धीरांना आनंद होतो. सगळ्यांना आनंद होत नसतो. अनेक लोक या तत्वज्ञानाच्या ग्रंथाकडे म्हणल्यावर ह्याच्यात काही हेच आम्हाला कळत नाही. अनेक लोक असे आपल्याला मिळतात. आणि हे मराठीच आहे का? विचारसागर हा आपण सांगितला, त्यांनी पाहिला, अहो हे मराठीच आहे का, असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत. फार फार काय, पुण्यातले म्हणजे विद्येचं जे माहेरघर, त्या विद्येच्या माहेर घरामध्ये असलेले लोक सुद्धा, म्हणजे अस्सल पुरेणी, अस्सल मराठी बोलणारे, शुद्ध मराठी बोलणारे लोकही म्हणतात ते मराठीत आहे का. असं म्हणल्यानंतर असं वाटतं की बहुतेक विद्या सासरी गेली, माहेरात राहील नाही. पुणे विद्येचं माहेर घर बरोबर आहे, पण ती निघाली सासरी, तिथे राहिलेली नाही. कारण का त्यांना माहितीच नाही ना मराठी कशी असते आणि हिंदी कशी असते म्हणून. म्हणजे ती सासरी गेली आहे असं आम्हाला लक्षात येतं. ती तिथे नाही, ते मराठीत. कोणाला होतं? साधकांना आनंद होतो. कठोपनिषदामध्ये, कठोपनिषद म्हणतो कश्चित धीर, साधक धीर असतो. पण कोणीतरी धीर असतो, सगळेच धीर नसतात, सगळेच वृत्ती नसतात. कोणीतरी धीर असतो. असा जो कोणीतरी धीर, असा जो कोणीतरी साधक, असा जो कोणीतरी जिज्ञासू, तो या ग्रंथाचा आधार घेतो, तो या ग्रंथाचा अध्ययन करतो, तो गुरुमुखाने श्रवण करतो, तो या ग्रंथाचा विचार करतो, त्याला आनंद होतो, असं या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात. हा ग्रंथ स्वभाषेमध्ये आहे आणि सोपपत्तिक अशा स्वरूपाचा आहे, युक्तीने सांगितलेला आहे. याच्यामध्ये उपपत्ती आहे आणि स्वभाषेत आहे. त्यामुळे सर्व व्यक्तींना कळण्याजोगा असा हा ग्रंथ असल्यामुळे हा ग्रंथ आनंददायक अशा स्वरूपाचा आहे. पुढे सांगतात त्या विचार सागर म्हणजे काय आहे? सिद्धांत आहे. अनेक सिद्धांत याच्यामध्ये आहेत आणि असे हे सिद्धांताचे रत्न त्याच्यामध्ये असल्यामुळे, या विचार सागरामध्ये हे सगळे रत्न असल्यामुळे हा त्याचा साठा आहे, विचारांचा याच्यामध्ये साठा आहे. त्याच्यामुळे आम्ही याला विचारसागर म्हणतो, असे ग्रंथकार या ठिकाणी म्हणतात. आता पुढे एक शंका निर्माण करतात. इथून आता ग्रंथ आपला चालू झाले. एक शंका इथून निर्माण होते की संस्कृत भाषा कळीत नाही म्हणून तुम्ही स्वभाषेतला ग्रंथ लिहिला, ठीक आहे, चांगली गोष्ट झाली. पण स्वभाषेमध्ये, हिंदीमध्ये असलेले अनेक ग्रंथ आहेत ना दुसरे, मग ते ग्रंथ असताना तुमचा हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ काय कामाचा, का आम्ही त्याचं म्हणून अध्ययन करावं? असं त्या ठिकाणी उत्तर आहे त्याचं. ते सांगतात कुणाकुणाचे ग्रंथ आहेत ते म्हणतात षटप्रश्नी आहे, शतप्रश्नी आहे, ज्ञानमंजिरी आहे, ज्ञानचूर्ण आहे, वेदांत सार आहे, हे पंचभाषा असे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये. हे सगळे ग्रंथ असताना तुमच्या या ग्रंथाचं काय काम? बरोबर आहे ना. स्वभाषेप्रती कळावया अज्ञाना असं म्हटल्यानंतर स्वभाषेतले आम्ही ग्रंथ पाहतो, संस्कृत नाही कळत. आता ज्यास एखादी गोष्ट कळत नाही म्हणल्यानंतर जे उपलब्ध आहे त्याचा अंगीकार करावा, पण तसं नसतं. ज्यास थोडं कळतं तो नाना शंका उपस्थित करतो. तो म्हणतो ठीक आहे स्वभाषेतले ना, मग हे ग्रंथ आहेत ना, तुमचा कशाला पाहिजे? त्याच्यावर उत्तर देताना म्हणतात की हे जे काही ग्रंथ आम्ही आता सांगितले, जे ते तुम्ही ग्रंथांचा उल्लेख केला, त्याचे सगळे जे ग्रंथ आहेत ते प्रक्रियेला धरून थोडेसे आहेत आणि प्रक्रियेला सोडून थोडेसे आहेत. त्यांना जितकं गुरुमुखाने कळलं आणि त्यांना जितकं समजलं तितकं त्यांनी त्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे समग्र प्रक्रिया श्रुती संगतच असेल असं नाही. श्रुती संगतता जर सोडली गेली तर सांख्यही त्याज्य झाला ना. सांख्यही केलं, आता त्याचं विवेचन नाही करायचं. श्रुती संगतता वेदांत शास्त्र प्रत्येक ठिकाणी बघतं. वा साधकांनी, वेदांत्याने श्रुती संगतता तपासली पाहिजे प्रत्येक विचारामध्ये. असं
असा शास्त्राचा ग्रंथ निघाला की श्रुती संगत तो ग्रंथ आहे का? जर श्रुती संगत तो नसेल तर त्याचं चिंतन करणं योग्य नाही होत साधन. त्याचं चिंतन त्यांनी करू नये. श्रुती संगतता याच्यामध्ये नसल्यामुळे ते मराठीत असो वा हिंदीत असो, कोणत्याही स्वभाषेत हे ग्रंथ असो, श्रुती संगत नसल्यामुळे ते ग्रंथ उपयोगाचे ठरत नाही. जे प्रयोजन म्हणून ग्रंथाचं असेल, आता हे सांगायचे पुढे, ते प्रयोजनाची सिद्धी करणारे ते ग्रंथ होत नाही. त्याच्यामुळे ते पंचभाषा, शतप्रश्नी, मनोहरदासांचे काही काही सांगितले ग्रंथ, त्या सगळ्या ग्रंथांमध्ये कुठे ना कुठेतरी उणीव आहे. आणि उणीव जर असेल तर तो ग्रंथ योग्य होत नाही. म्हणून ते ग्रंथ जरी असले तरी उणीवेणी परिपूर्ण असलेले ग्रंथ असल्यामुळे सिद्धांतांनी परिपूर्ण असलेला हा ग्रंथ उपयोगाचा आहे. त्याच्यामुळे याचं तुम्ही चिंतन करा. आता चिंतन या ग्रंथाचं करायचं आहे. कोणत्याही ग्रंथाचं, कोणत्याही विषयाचं चिंतन करायचं म्हटल्यानंतर त्या ग्रंथामध्ये असलेला विषय काय, त्या ग्रंथाचं प्रयोजन काय, त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आणि संबंध, असं विचार करावा. जर याचा विचार नाही केला तर तो ग्रंथ काय आहे हे समजणार, त्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे हे समजणार. प्रयोजन नाही समजलं, अधिकारी नाही समजला तर विद्वानाची, साधकाची त्याच्याकडे प्रेरणाच होणार नाही, तो त्याच्याकडे ओढलाच जाणार नाही. अनुबंध म्हणायचं, 4 त्याला अनुबंध म्हणायचं. सर्वस्यैव हि शास्त्रस्य कर्मणो वापि कस्यचित् यावत् प्रयोजनम नोक्तम तावत् तत्केन गृह्यते. प्रयोजनच माहीत नाही झालं, विषयच नाही माहीत झाला, अधिकारीच नाही माहीत झाला तर त्याच्याकडे आमची प्रेरणा होणार आहे का? नाही होणार. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. अहो मंदही प्रवृत्त होत नाही ग्रंथाकडे. आम्हाला प्रयोजन माहीत पाहिजे. वा असं आहे, चतुष्टय स्तंभाभावे मंडपो न सिद्ध्यति. मंडप आहे आणि मंडपाला 4 खांब आहे. जर ते 4 खांबच नसतील तर मंडपाची सिद्धी होणार आहे का? मंडप उभारणार आहे का? नाही, मंडप उभारत नाही. तसे हे अनुबंध पाहिजे. जो बांधणार आहे तो पाहिजे, जो ठरविणार आहे तो पाहिजे, जो दिशादर्शक आहे तो पाहिजे, योग्य दिशादर्शक आहे तो पाहिजे. घर असतं, एखादा पत्ता असतो, आपली जागा असते, शेती, 4ही बाजूला कोण आहे हे सांगावे लागतं. चतुस्सीमा सांगावे लागतात. चतुस्सीमा त्याच्या सांगितल्या, पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, उत्तरेला कोण आहे, निर्णित होते जागा. ही जागा याची, याच्या बाहेर तो नाही, ही जागा त्याची आहे, हे निर्णित होते. जसं 4 खांबाशिवाय मंडपाची सिद्धी नाही, जसं चतुस्सीमा सांगितल्याशिवाय जागेची निर्णितता नाही, जागेचा निर्णय नाही, तसं हे अनुबंध बांधणारे, ग्रंथाचा विषय सांगणारे, ग्रंथाचं प्रयोजन सांगणारे, ग्रंथाचा अधिकारी सांगणारे, ग्रंथाचा संबंध सांगणारे, हे जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत ग्रंथ काय हेच निर्णितच होणार. ग्रंथाचा निर्णय करायचा आहे तर अनुबंध सांगितले पाहिजे. ते 4 आहेत. अनुबद्धाती इति अनुबंधा, जो बांधला जातो, जो बांधतो, जो प्रेरणा देतो, साधकाला घेऊन जातो, ते अनुबंध. स्वविवेक विज्ञानांतरमेव मुमुक्षुम ग्रंथेन बध्नाति वेदांत विचारे प्रवर्तयति इति च अनुबंधः. स्वतःच जो ज्ञान करून देतो, स्वतःकडे जो घेऊन येतो आणि स्वतःकडे प्रवृत्ती करून देतो, तो अनुबंध. ते अनुबंध 4 म्हणून अनुबंध चतुष्टय अशा प्रकारचा शब्द. कोणकोणते अनुबंध चतुष्टय? 4 आहेत सांगतात. सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रहामध्ये ही गोष्ट आहे. अधिकारीच विषयः संबंधश्च प्रयोजनम शास्त्रारंभ फलम प्राहुरनुबंध चतुष्टयम. 4 कोणते? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. हे 4 हे जोपर्यंत आम्हाला 4 कळत नाही तोपर्यंत ग्रंथामध्ये प्रवृत्ती कोणाचीही होणार नाही, तशी आमचीही प्रवृत्ती होणार नाही. काल 2-3 दिवस झाले आपण या ग्रंथाचं चिंतन करायचं म्हणून ठरवतोय.
पण ग्रंथाचं ज्या चिंतन करायचं म्हणून ठरवतोय त्या ग्रंथाचा अधिकारी कोण, त्या ग्रंथाचा विषय काय, त्याचा संबंध काय, त्याचं प्रयोजन काय, त्याचं आत्ता आपल्याला चिंतन करायचं. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रंथामध्ये प्रवेश आत्ता होणार आहे. वा, ग्रंथाची पकड आज आपल्यावर बसणार. कारण का विषय समजून येईल, प्रयोजन समजून येईल, अधिकारी समजून येईल. प्रयोजन म्हणजे फल. अध्ययन करायचं म्हणून आम्ही बसायला लागलो, याचा अट्टहास केला गुगल मीटचा आणि एवढा अट्टहास करून आम्ही तो ग्रंथ श्रवणाला बसतोय. अरे बाबा, फल काय त्याचं? पहिल्यांदा फल पाहिजे, अधिकारी नंतर विषय पुन्हा बघू. फल काय? फलाचं चिंतन पहिल्यांदा केलं पाहिजे. म्हणजे मग न मंदोपी प्रवर्तते म्हणण्यामध्ये प्रयोजन आहे ना. तिथं प्रयोजन मानून दिश्य म्हणले. फल जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत तो मंदही प्रवृत्त होत नाही. बरोबर आहे. पहिल्यांदा दाम सांगितला पाहिजे, म्हणजे मग येतात कारागीर कामात, नाहीतर येत नाही, कुणीही येत नाही. अरे बाबा, इकडं सेवा होईल, अमुक काही उपयोग नाही. दाम काय सांगा. एक शंका होते. शंका अशी की एक स्वतःची स्तुती केली आहे ग्रंथात आणि स्वतःची स्तुती करू नये. झालं ना, आपण काल चिंतन आता हे म्हणतोय ना, ह्या ग्रंथापेक्षा हा ग्रंथ श्रेष्ठ का असं दिलंय ना ह्याच्यात, म्हणून नाही. ती चिकित्सा केलेली आहे. चिकित्सा स्तुती नाहीये ती. चिकित्सा केलेली आहे. त्यांनी सांगून दिलेले की हा ग्रंथ ह्याच्यामध्ये असलेले सिद्धांत श्रुतीसंगत आहेत, हे सांगितलेले. तिथे स्वतःची स्तुती नाही. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याचा आपल्याला चिंतन करायचं. अधिकारी याचा हा जो ग्रंथ आहे म्हणजे वेदांत शास्त्राचा जो अधिकारी, या ग्रंथाचा अधिकारी म्हणजे वेदांत शास्त्राचा अधिकारी. कारण का आपण वेदांत शास्त्र शिकतो, त्याचा हा ग्रंथ आहे. पण आपण शिकतोय वेदांत शास्त्र, हा प्रवेश ग्रंथ आहे, प्रक्रिया ग्रंथ आहे. ग्रंथांमध्ये दोन प्रकार असतात जाता जाता. एक प्रकरण ग्रंथ आणि एक प्रक्रिया ग्रंथ. शास्त्राची तोंड ओळख व्हावी म्हणून प्रकरण ग्रंथ घेतात. म्हणजे तत्वबोध शंकराचार्यांचा, तत्वबोध, आत्मबोध हे प्रकरण ग्रंथ. पंचदशी प्रकरण ग्रंथ, की जिथून आम्हाला शास्त्राची ओळख होते. असं शास्त्र आहे, असे त्याचे सिद्धांत आहेत, आम्हाला ते तिथून कळतं. आणि प्रक्रिया ग्रंथ, की ज्याच्यामध्ये काही प्रक्रिया सांगितलेल्या असतात. हा ग्रंथ याच्यामध्ये या विचारसागराची अशी कमाल आहे की हा प्रकरण ग्रंथाचंही काम करतो, पहिले 2-3 तरंग, आणि पुन्हा प्रक्रिया ग्रंथाचंही काम करतो. त्याच्यामुळे हा वेदांत शास्त्राचा प्रवेश ग्रंथ असूनही परिपूर्ण स्वरूपाचा असा ग्रंथ. याच्यामध्ये सगळंच सांगितलं. त्याचा अधिकारी कोण याचं आपल्याला चिंतन करायचं. अधिकारी लागेल कोणत्याही कर्माचा, कोणत्याही प्रक्रियेचा, कोणत्याही मार्गाचा अधिकारी असतो. त्याच्याशिवाय मात्र ती गोष्ट त्याला सिद्ध होणार नाही. अधिकारी त्या पंथातला तो अधिकारी असेल तोपर्यंत त्याला तो अधिकारी असल्याशिवाय त्याला त्याचं प्रयोजन मिळणार नाही. अधिकारी पाहिजे. काही यज्ञ प्रक्रिया सांगितली. यज्ञ प्रक्रियेमध्ये अनेक यज्ञ सांगून दिले. त्याच्यामध्ये बृहस्पती सौ नावाचा यज्ञ, यज्ञ करण्याचा अधिकार सगळ्या त्रैवर्णिकांना दिलेला आहे. पण काही यज्ञ असे सांगितले की जे यज्ञ फक्त ब्राह्मणांनी केला पाहिजे. काही यज्ञ असा सांगितला की जो फक्त क्षत्रियांनी केला पाहिजे. काही यज्ञ असा सांगितला की जो फक्त वैश्यांनी केला पाहिजे. वैश्य इतर सगळ्यांना तो करण्याचा अधिकार नाही, क्षत्रिय तर कोणाला करण्याचा तो अधिकार नाही. त्यातला बृहस्पती सव नावाचा यज्ञ. बृहस्पती सव नावाच्या यज्ञामध्ये फक्त ब्राह्मण अधिकारी आहे, क्षत्रिय वैश्य अधिकारी. राजसूय यज्ञ, भागवताचं आपण श्रवण करतो. राजसूय, अश्वमेध, म्हणजे यज्ञांची नावं आहे ती पुढे करायची. माझ्याकडे खूप संपत्ती आहे म्हणून मी तो यज्ञ नाही करू शकतो. हा, त्याला संपत्ती खूप लागते म्हणून तो मी यज्ञ करतो, माझ्यापैकी आहे म्हणून तो मी यज्ञ करतो, असं नाही होणार. त्याच्यात तो अधिकारी आहेस का असं पाहिलं. राजसूय यज्ञामध्ये अधिकारी फक्त क्षत्रिय. तसा वैश्य स्तोम नावाचा यज्ञ आहे, त्याच्यामध्ये फक्त वैश्यच अधिकारी आहे, ब्राह्मण क्षत्रिय अधिकारी आहे. तो त्यांनीच केला पाहिजे. उत्तरकामेष्टी यज्ञ आहे, ब्रह्मचर्याने करायचा का?
ज्याचं लग्नच झालं नाही त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा का? कसं काय होईल शक्य? लाख केले तरी काय होणार नाही होत. कोणी करायचा तो यज्ञ? ठरले नाही त्याचा तो अधिकारी. पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा अधिकारी ब्रह्मचारी नाही. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, नाही तर अजून कोणी असो. अरे तो ब्रह्मचारी म्हणजेच अधिकारी आहे. कारण का तो पुत्राच्या प्राप्तीसाठी म्हणून करायचा येत, त्यांनी तो नाही करायचा. असा अधिकारी आम्हाला तपासा. योगाचा सांगितलं युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य असा जर असेल तर तो जर योग मार्गाने गेला तर त्याचा तो योग दुःखा. नाहीतर होणार अधिकारी लागेल योगाचा झाला म्हणजे कुठे ना कुठेतरी अधिकारी पाहिजेत ना. मीमांसेचा थोडासा विचार करायचा. अधिकाऱ्याच्या संबंधाने आपण चिंतन करतो. वेदांत शास्त्राच्या अधिकाऱ्याच्या संबंधाने आपल्याला विचार करायचा. मीमांसेचा थोडा विचार. आता ही उत्तर मीमांसेच्या अधिकाऱ्याचा विचार करत असताना आधी पूर्व मीमांसेचा थोडासा विचार. पूर्व मीमांसा सांगते कर्माधिकार देते. कर्माधिकारी कोण, कर्माचा अधिकारी कोण, असं चिंतन करीत असताना मीमांसाकार सांगतात, मीमांसज्ञ सांगतात की अर्थी समर्थो विद्वान शास्त्रेण अविपर्यस्तुदतः. असा तो पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे? अर्थी पाहिजे, समर्थ पाहिजे, विद्वान पाहिजे आणि शास्त्रांनी त्याला नाही म्हटलेलं असा तो नको. शास्त्रांनी शास्त्राधिकार असलेलं पाहिजे. शास्त्रांनी त्याचा निषेध केलेला नको असा तो पाहिजे. अर्थी पाहिजे म्हणजे काय पाहिजे? अहो जे मी कर्म करतोय त्या कर्माची आणि कर्मफलाची दोघांची इच्छा ठेवणारा पाहिजे. साधारणतया असं आहे, कर्माची इच्छा कोणी करीत नाही, कर्मफलाची सगळेजण इच्छा करतात. तो अधिकारी नाही कर्माचा. कर्माचीही इच्छा पाहिजे. मला हे कर्म करायचं ना, मला हे कर्माचं फल पाहिजेत ना. मग त्याचं जे कर्म आहे ते कर्म करण्याचीही इच्छा मला पाहिजे. कर्माचीही इच्छा हवी आणि कर्मफलाचीही इच्छा हवी. तो अर्थी. इथला अर्थ आहे अर्थी. समर्थ जे कर्म करायचंय त्याच्यासाठी तो समर्थ नको. तो समर्थ पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे यज्ञ करतो आणि 90-100 वर्षाचा वृद्ध मनुष्य आहे की ज्याला उठूनही बसणं होत नाही, तो म्हणला मी यज्ञ करतो. कसं काय शक्य? शक्य नाही. समर्थ नाही पाहिजे. तो समर्थ पाहिजे. विद्वान पाहिजेत म्हणजे काय पाहिजे? अहो जे मी कर्म करणारे त्या कर्मातले बारकावे काय, तिथली सूक्ष्मता काय, तिथे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची मला माहिती पाहिजेत ना. यज्ञ करतोय मी, यज्ञाचा नियम आहे. आहुती देत असताना आहुती यज्ञकुंडाच्या बाहेर पडू नये. आहुती अशीच टाकली पाहिजे. मध्यमा, अनामिका आणि अंगुष्ठ याच्यानेच टाकली पाहिजे. तर्जनीचा, अनामिकेचा स्पर्श होता कामा नये. अंगठ्याच्या नखाचाही स्पर्श होता कामा नये. ही सूक्ष्मता माहीत असते. आम्हाला आचमनाची सूक्ष्मता माहीत नसते. गुरुजी पाणी सोडा म्हणल्यावर आम्ही पाणी सोडतो, नाहीतर आम्ही गोविंदांना मलाही श्वास करणार. असं काही उपयोग. तो विद्वान पाहिजे, त्याच्यात त्याला बारकावे माहीत नाही. इतकं सगळं जरी असलं, अर्थी आहे, हो आम्ही कर्म करतो, कर्माची इच्छा आहे, कर्मफलाची इच्छा आहे, कर्मातले बारकावे माहिती आहे. हो आम्ही वाचले ना पुराण, मला माहिती आहे. पण शास्त्राने आज्ञा नाही केली तर संपला विषय, संपूर्ण झाला त्याचा. तो त्या कर्मात अधिकारी नाही. कारण का शास्त्राने त्याला मर्यादा घातली, बाबा तू याचा अधिकारी नाही, तू हे कर्म करता येणार नाही तुला. अर्थी, समर्थ, विद्वान आणि शास्त्राने त्याला सांगितलेलं पाहिजे. शास्त्राची त्याला कर्म करण्याची आज्ञा पाहिजे. मग तो मीमांसेच्या दृष्टीने कर्माधिकारी होतो, नाहीतर होत नाही. अशा पद्धतीचा कर्माधिकारी मीमांसेचा आहे. अशा पद्धतीचा अधिकारी मीमांसेचा आहे. याच्यातला 4 सांगितले ना, अर्थी, समर्थ, विद्वान आणि शास्त्राज्ञ असलेला. याच्यातली 2च फक्त लागतात वेदांत शास्त्राच्या अधिकाऱ्याला. एक अर्थी लागतो, दुसरा समर्थ लागतो. बाकी लागत नाही. तिसरा विद्वानही लागत नाही आणि
शास्त्राच्या आज्ञेचंही लागत नाही. वेदांत शास्त्राचा अधिकारी सर्वजण. आत्मस्वरूपाचा ज्ञानाचा अधिकारी कोण नाही. सगळेच जणच आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेण्याचे अधिकारी. त्याच्यामुळे शास्त्राची आज्ञा आहेच आहे, त्याला नाही असं नाही. सगळेच जण जाणून घेऊ शकतात आत्मस्वरूपाला, ते त्याचे अधिकारी. विद्वान, अहो विद्वान व्हायचे म्हणून आम्ही याच्यात आलो. त्यामुळे त्याच्यातला जो बारकावा आहे तो आम्हाला समजून घ्यायचा आहे, अपेक्षा नाही. अधिकाऱ्यामध्ये 3 प्रकार म्हणूनच तर केले असतील ना. एक तीव्र, मध्यम म्हणजे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. कशासाठी केलं? जर इथे जर विद्वानच म्हणला असता तर कनिष्ठ बाजूला पडला असता, मध्यम बाजूला पडला असता, केवळ उत्तमच आला असता. त्याच्यामुळे इथे ते म्हणायचं नाही. एक तो अर्थी पाहिजे, म्हणजे वेदांत शास्त्राचा अध्ययन करण्यासाठीची म्हणून त्याची इच्छा, आणि वेदांत शास्त्राचं जे प्रयोजन, जे फल, त्याची इच्छा, आणि वेदांत शास्त्राचं अध्ययन करण्याचं सामर्थ्य तसा तो, म्हणजे त्याच्यापाशी विवेक, वैराग याचं चिंतन करायचं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापाशी असल्या पाहिजेत, म्हणजे तो त्याचा अधिकारी होतो. म्हणजे अर्थी आणि समर्थी अशा 2 प्रकारचा गुण असलेला, असे 2 प्रकारचे त्याच्याकडे सामर्थ्य असलेला, यांनी युक्त असलेला असा तो असावा, म्हणजे जो वेदांत शास्त्राचा अधिकारी होतो. अधिकारी सांगतो अधिकाऱ्यामध्ये काय असलं पाहिजे ते म्हणतात. त्रिविध दोष आहे, मल, विक्षेप आणि आवरण. जसे की आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ सांगितले, 3 दोष सांगितले. तसे अंतःकरणाचे हे 3 सांगितले. एक मल सांगितला, विक्षेप सांगितला, आणि 3रा आवरण सांगितला. तिकडे निवृत्तीचा उपाय आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेला आहे, तसा वेदांनी ह्या 3 दोषाच्या निवृत्तीचा उपाय सांगितलेला आहे. कांडत्रय आहे ना वेद. मग एक कर्मकांड सांगितलं, एक उपासना कांड सांगितलं, आणि एक ज्ञानकांड सांगितलं. हे कशासाठी सांगितलं? या 3 दोषांच्या निवृत्तीसाठी सांगितलं. मलाचीही निवृत्ती झाली पाहिजे, विक्षेपाचीही निवृत्ती झाली पाहिजे. अधिकाऱ्याचा विचार करीत असताना असं सांगतात की मल, विक्षेप यांनी रहित असलेला आणि आवरण नावाचा दोष असलेला असा तो शुद्ध, सुमती, अनन्यगती, तोच अधिकारी, आणि साधन चतुष्टय संपत्तीने युक्त असाच तो अधिकारी वेदांत शास्त्राचा आहे. तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. वेळेची मर्यादा झालेली आहे. उद्या आपण अधिकारी आणि या अनुबंध चतुष्टयाचं चिंतन करू. आज इथेच थांब. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. रामकृष्ण हरी महाराज.